मी आणतो. इथून लावली ना सुई, इथून रक्त काढलं माहीचं. रक्त लगवी चेक केलं ना बाळा, मग कळत असते लवकर का हाय ती. असं नाही कळत नुसतं. मग नुसतं तू किती दिवस गोळ्या खाणार सांग बरं. माहीला आणली बघा आता. असा कर, खालीवर खालीवर कर जरा हात. सलाईन लावू दे का? मग काय लावायची असली तर लावू द्या की सलाईन. मग ते ताप आता किती दिवस असंच राहायचं. मी जागो का अजून किती राहते, म्हणजे मी पण आजारी पडायची. गोळ्या चारा म्हणलं डॉक्टर. गोळी चारायची अर्धी अर्धी. तसं करूया मग. हो. डॉक्टरच्या सल्ल्याने करूया मग काय आता. नाही नाही, ती काय म्हणलं गोळी चारायची मग ताप वाळा येत असं. किती गोळी चारायची? मी म्हणलं चारून गोळी चारून पण ताप कमी आहे. आता चारूनच आणली. गोळ्या चारून मी रात्रभर पाण्याच्या पाटी आणते. मला झोप नाही कसली, मला 4 वाजूस तर पाट. माझं डोळं असं हे व्हायला लागलं. ते आम्हाला हिथंच आता गोळ्या औषधं द्यावं लागायला लागली. फोडू काही अर्ध्या त्याच्यात ठेव गोळ्या. अर्ध्याच आहेत या गोळ्या. दरी ठेव त्याच्यातच. कसं करायचं? ती गोळ्या आणून द्या म्हणले म्हातारी. पैसे वापरते. होय, मोठी दी मोठी. अगं कशाला कागद फाडून काढला का ह्याचा? माहिनीवर विचित्रच पोरगी आहे. कशाला कागद फाडला? धर. दोनच आहे त्याला. ते अजून एक आहे की तापाची. काय काय तसं नसतं. तसं नको पिऊ. गिळगळत धर. नाही त्या गोळ्या. गिळायची धर का धर गोळ्या? गिळायशी धर 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 गिळायशी. टाक नारड्यातून गिळ. धर लवकर. नरड काय तुझं हे झालंय धर मग. का? पुन्हा नाही यायला भेटणार मग. धर मग, मी नाही येणार पुन्हा. धर लवकर. अरे ते अँटीबायोटिक आहे. तर इथं काय झालं माहिती का, डॉक्टरांनी औषध तिला लगेचच द्यायला सांगितली होती गोळ्या आणि ती. त्यामुळं मग म्हणलं की हिला लगेचच इथल्या इथंच द्यावं, कारण की रिपोर्ट यायला आणखीन टायमिंग होता. म्हणून माईला म्हणलं, आणि घरी पण जायला मग घरी परत जायचं आणि यायचं, आणि त्यापेक्षा म्हणलं इथं थांबूया. कारण डॉक्टर म्हणले परत सलाईन लावायचे तर मग पुन्हा माघारीच यावं लागलं असतं. म्हणून मग आम्ही इथंच थांबलो रिपोर्ट येईपर्यंत. म्हणलं रक्तलघवीचा जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मी पण थांबते इथं. आणि ती आहे ना मला घेतल्याशिवाय म्हणजे निघतच नव्हती. म्हणली तुलाच घ्यायचं आहे, तुलाच घ्यायचं आहे. आणि हा व्हिडिओ मी आज टाकते कारण की माझा मूडच नाही व्हिडिओ टाकायचा. आणि माई घरात आजारी असली का नाही मग तर सगळं शांत शांतच असते. आणि मला सगळा कामधंदा सोडून, घरातलं सगळं सोडून, स्वयंपाक पाणी जेवढं असेल ना तेवढं सगळं म्हणजे करून हे करून तिच्याकडं पण लक्ष द्यावं लागतं आणि सगळं बघावं लागतं. त्यामुळं मला व्हिडिओसाठी वेळच नाही राहिला. आणि माई तर रडती का गोळ्या खायला नको म्हणून. तिला गोळ्याच खाऊ वाटाणा झाले या, कारण की तिचं आहे ना तोंड 2-4 दिवस पूर्वी म्हणजे सारख्या गोळ्या गोळ्या गोळ्याच आहेत तिला. आणि त्यामुळे तिचं तोंड असं कडू कडू झालंय सगळं गोळ्या खाऊन. आणि गोळ्याच खायला नको म्हणते या. तर आम्ही काय केलं, बाटलीच्या टोपणात, ती अशा गोळ्याच खात नाही, बाटलीच्या टोपणातच ही गेले. आणि ती मला म्हणत होती का मला खाली बसू दे गोळ्या खायला मांडीवर. आता माझ्या मांडीवर बसवायला माझा आधीच पाय दुखत होता, आणि म्हणलं माझ्या मांडीवर बसू नको गोळ्या खायला. ती म्हणायची नाही मला तुझ्या मांडीवरच बसायचं गोळ्या खायला. आणि तसं नाही म्हणायची मला येत, कारण की मी आहे ना तिला गोळ्या चारते एकदम ह्याच्यातच पटकन. तर अशी माही आहे. माहीला गोळ्या खायचं म्हणलं का जीवावर येते. डोळं बघा तिचं कसलं झालं तापीमुळं. लई तापच राहत नव्हती कसलीच, काहीच केलं ताप राहत नव्हती. आता बघा तिला मी म्हणलं बरं बस खाली, मग खाली बसली माझ्या मांडीवर आणि खाती बघा बाटलीच्या टोपणात. आम्ही काय आणलंच नव्हतं, आम्हाला वाटलं की घरी डॉक्टर देतील गोळ्या खायला, पण डॉक्टरांनी इथंच दिल्या गोळ्या खायला. त्यामुळे रिक्षातच चाललं आहे आमचा सगळा कार्यक्रम. आणि मला उठून बसायला येत नाही आणि तिला खाली बसता येत नाही. तिच्या हो का इकडं दिसते का कपाळावर पांढरं पांढरं छोटं छोटं चट्ट आहे, तर ती तसं सुद्धा झालं आहे. कमेंटमध्ये बऱ्याच ताईंनं सांगितलं की कोमल तिचं काहीतरी विटॅमिन सी का काय कमी झालं आहे, त्यामुळं तिला आहे ना फळभाजी म्हणजे भाजीपाला जास्त चार म्हणून.
असं औषध गोळ्या मला खाऊ वाटत नाहीत आणि खाणाऱ्याला बघू वाटत नाही मला असलं. आणि ती माझ्याच पुढं येतंय सारखं. मला दवाखाना म्हणलं की इतकं भीती वाटते का नकोच वाटतोय. ती दवाखान्याची पायरी चढायची म्हणलं की मला नकोच वाटते. तिच्या डोळ्यातनं पाणी आलं बा. इधर अजून इधर इधर पाणी पी. राहून दे. धर पाणी पी थोडं. ए हसू कुठं हसतोय नका. अगं? धराय हसू नका. मग त्यासाठी गोळ्या गिळाय शिकाय. तर माहीचं रिपोर्ट आलेलं होतं आणि तिच्या पांढऱ्या पेशी आहे ना कमी झाल्या होत्या माहीच्या. त्यामुळे माहीचा ताप उतरत नव्हता. तर माहीला दवाखान्यातच ठेवायची म्हणजे ॲडमिट करायची माहीला. आणि इंजेक्शन चालू आहे तर तिला सध्या आता पण नेली सकाळ सकाळ तिला. तर आता आणली या घरी आणि झोपली होती ती. तर ती सारखी झोपते त्यामुळे मी तिला उठवते आणि कशात नाही तिचं सारखं मन रमवायचा प्रयत्न करते. पण ती सारखी झोपती म्हणजे झोपच जाईना तिच्या डोळ्यावरची. काय झाले का माहीत नाही. म्हणून मी तिला असं हे करून उठवत होते. मला पण उठवत नाही ती लवकर. कारण की मलाच तोल आवरत नाही. मग तिला कसं उठवणार ना. मग तिला मी उठवते ओढते करते तर ती काय उठायला तयारच नव्हती. तिला म्हणलं माझ्या मानाखाली हात घाल आणि उठ. तरी पण बळच उठवली तिला. आता संध्याकाळ झाली होती 6 वाजल्या होत्या. म्हणून म्हणलं तिला उठवून काहीतरी खायला घालावं गोड बोलून आणि गोळ्या औषधं द्यावं तिला. तर बघा मला माहिती सुद्धा झेपत नाही. ताकद सांगत नाही माझ्या. हा आता उठ. असं उठती वय ग असं उठती वय ग. बारकी आहे बाई आता तू मांडीवर बसायला. माही आमची 2 दिवस लई आजारी होते. 2-3 दिवस लई आजारी होते है ना ग बाय. औषध पिली तर दारू सारखा वास येतोय तोंडाचा. दारू पिली का काय माही नशात आली काय तुला. औषधाचा वासच येतोय कसला का झार नुसता. आम्ही आज सगळं घरातलं चेंज केलं. इकडचं तिकडचं हो का. इकडं लावलाय फ्रीज ती आणि इकडं कपाट आम्ही लावलंय. हा उठा आता उठा. बघा झोपच जाणार. उठा 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 उठा. अयो मला झेपत नाही ग तू आता. तो मला झेपत नाही गे बाया. उठ. अयो माही मी पडल. उठ 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 उठ. मलाच आवडत नाही माही. आळूच द्यायची तर पडशील बसणीवर. तिकडं झोपू नको आता लगेच. थांब आता गुदगुल्यात भाजवते तिला. हा लगेच पडलं. आता काय गुदगुल्यात मग. हा गुदगुल्याशिवाय काही नसतं मग माझ्याकडे. मुदाम करायचं नाही. आम्ही पाणी आणते थांब आता वाचायला.